ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। काल खासदार नामदेव किरसान, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबले, आमदार आशिष देशमुख, परिणय फुके यांनी आंदोलनस्थळी येऊन ओबीसींच्या मागण्यांना समर्थन दिलंय। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे। आणि या आंदोलनासंदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, श्रुतीनिधी, जर का आपण बघितलं तर मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर कुठेतरी ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण होतं आणि त्या ओबीसी समाजाला विश्वास देण्यासाठी आणि राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे साखळी उपोषण सुरू केलेलं आपण बघू शकतो की आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी हे उपोषणकर्ते उपोषणासाठी बसलेले आहे आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये मराठा समाज आक्रमक आहे त्याच प्रकारे जिल्ह्यामध्ये देखील ओबीसी समाज हा किती सक्रिय आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून हे साखळी उपोषण इथे नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुरू आहे। आपण काही उपोषणकर्ते त्यांना विचारूया। दुसरा दिवस आहे, तुमची काय मागणी आहे? राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आमचा हे दुसरा दिवस साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं समोरचे जे आंदोलनकर्ते करत आहे तर शासनाला आमची विनंती आहे की तसल्या प्रकारचे सर्टिफिकेट न देता आणि ओबीसी समाजाला कोणताही आरक्षणाला दगा पोहोचणार नाही या संदर्भात शासनावर आमचा विश्वास आहे। पण पुनश्च एकदा शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही या संदर्भात आपली क्लिअर भूमिका मांडावी आणि ओबीसी समाजाच्या जे 27% आरक्षणातनं दुसऱ्यांना आरक्षण द्यावं नाही ही आमची राष्ट्रीय ओबीसी महासंघ। सरकारने तुम्हाला आधीच आश्वासन दिलेलं आहे, तरी साखळी उपोषण सुरू आहे आणि कधीपर्यंत सुरू राहणार? सरकारने आम्हाला मागचे जे मुख्यमंत्री होते माननीय एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आंदोलन दिलेलं आहे आणि तेव्हासुद्धा हा लढा आम्ही लढला आहे। परंतु आता सरकार बदललेलं आहे, मुख्यमंत्री बदललेले आहेत, खुर्च्याची अदलाबदल झालेली आहे। नवीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून सुद्धा आम्हाला त्याच स्वरूपातलं आश्वासन पाहिजे आहे, त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। परंतु एकंदरीत या ठिकाणी मराठा समाजाचा जो दबाव वाढवला जात आहे त्या दबावातून ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वातावरणामुळे आम्हाला सरकारकडून जोपर्यंत लिखित आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण आम्ही सातत्याने सुरू ठेवणार आहोत। कधीपर्यंत चालणार आहे मध्ये साखळी उपोषण? हे साखळी उपोषण तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत सरकार आम्हाला लिखित स्वरूपात असं अजून पुनश्च आश्वासन म्हणजे लिहून देणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आणि यापुढे आमरण उपोषण आणि पुढे आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भूमिकेने मुंबई केले की जर का गरज पडली, वेळ आली तर मुंबईकडे कूच केली जाईल। आम्ही बिलकुल मुंबईकडे कूच करणार आहोत, यात काही शंका नाही आहे। पण मुंबईकडे कूच करण्यासाठी आम्हाला अनपेक्षितपणे हे आंदोलन जरांगे शकतो की सध्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि ओबीसी समाज देखील किती आक्रमक आहे या उपोषणाच्या माध्यमातून ओबीसी समाज दाखवून देत आहे। नक्कीच तुषार, त्यामुळे राज्यभर आरक्षणाच्या मागणी संदर्भातला लढा आता पेटलेला आहे। नागपूरमधल्या या आंदोलनाचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचाही वेगवान आढावा घेऊया।